इच्छित वर प्राप्ती करण्यासाठी सोमवारी महादेवाची विशेष पूजा कशी करायची, त्यामुळे आपल्याला काय लाभ मिळतील, चला तर जाणून घेऊया. हर हर महादेव. मित्रांनो, आपल्या जीवनात काही इच्छा असतात ज्या पूर्ण होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. कधी नोकरी व्यवसायात यश हवे असते, तर कधी धनसंपत्ती, कधी विवाह जुळण्यासाठी प्रार्थना करावी लागते, तर कधी आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी उपाय शोधले जातात. पण एक गोष्ट विसरू नका, भगवान शंकर एकमेव असे देव आहेत जे सहज प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना इच्छित वर देतात. विशेषतः सोमवार हा महादेवाला प्रिय दिवस असल्याने या दिवशी केलेली पूजा लवकर फळ देते. तर आज आपण जाणून घेणार आहोत सोमवारी केली जाणारी एक विशेष पूजा, जी केल्यास महादेव प्रसन्न होऊन तुम्हाला इच्छित वरदान देतील. तर ही पूजा संपूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. चला तर जाणून घेऊया. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर सोमवार हा दिवस भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. पुराणामध्ये सांगितले आहे की सोमवारी केलेली पूजा शिवलिंगाला अर्पण केली तर ती लाखपटीने फळ देते. कारण महादेव हे अत्यंत दयाळू आहेत आणि जे भक्त त्यांना प्रामाणिकपणे पुजतात त्यांच्यावर महादेव त्वरितच कृपा करतात. सोमवारी महादेवाची पूजा केल्याने अशा प्रकारे लाभ मिळतात. सोमवारी महादेवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात. त्यानंतर आर्थिक संकटही दूर होतात. महादेवाची पूजा केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात. सोमवारी महादेवाची विशेष पूजा केल्याने नोकरी आणि व्यवसायात यश मिळते. मानसिक शांती आणि आरोग्य सुधारते. सोमवारी महादेवाची विशेष पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. चला तर सोमवारी महादेवाची विशेष पूजाविधी कसा करायचा जाणून घ्या. तर ह्या दिवशी सोमवारी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. पूजा सुरू करण्याआधी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. ही पूजा तुम्ही जवळपास मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन केलेली फारच लाभदायक होईल. या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करणे ही सर्वात प्रभावी पूजा मानली जाते. तर आपल्याला महादेवाचा अभिषेक करण्यासाठी पाणी म्हणजे गंगाजल, दूध, दही, तूप, मध, साखर, बेलपत्र इत्यादी वस्तू आपल्याला लागणार आहेत. तर सर्वप्रथम पाण्याने किंवा गंगाजलाने अभिषेक केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात. दुधाने शिवलिंगावर अभिषेक केल्याने इच्छित वर प्राप्त होतो. दह्याने अभिषेक केल्याने शुभ तत्व आणि आरोग्य लाभते. तुपाने अभिषेक केल्याने मानसिक शांती लाभते आणि मधाने अभिषेक केल्याने सौंदर्य आणि आकर्षण वाढते. साखरेने अभिषेक केल्याने सुख, समृद्धी वाढते आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने शनी आणि राहू केतूचा त्रास दूर होतो. हे सर्व वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्यावर पुन्हा एकदा गंगाजलाने शेवटी स्नान करून शिवलिंग स्वच्छ करावे. अभिषेक करताना सातत्याने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहावा. शिवलिंगाला अभिषेक पूर्ण झाल्यावर अभिषेकानंतर शिवलिंगासमोर दिवा आणि धूप लावावा. नंतर वस्त्र अर्पण करावेत. त्यानंतर बेलपत्र महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे. महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर शमीपत्र अर्पण करावे. शमीपत्र अर्पण केल्याने शनी दोष दूर होतात. नंतर शिवलिंगाला भस्म लावावे. भस्म अर्पण केल्याने शिवकृपा प्राप्त होते. त्यानंतर चंदनाचा गंध लावावा. याने सौभाग्य आणि शांती मिळते. त्यानंतर पांढरी फुलं शिवलिंगावर अर्पण करावी. याने यश आणि समृद्धी वाढते. ही पूजाविधी पूर्ण झाला की त्यानंतर महादेवाचा महामृत्युंजय जपाचा 108 वेळा जप करावा. तर हा मंत्र असा आहे: ओम त्र्यंबकम यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्युर्मोक्षीय मामृतात. त्यानंतर शिव गायत्री मंत्र 21 वेळा म्हणावा. तर हा गायत्री मंत्र अशा प्रमाणे आहे: ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात. त्यानंतर रुद्र अष्टकम पठण करावे.
एकदा तरी वाचावे. तुमची मनोकामना लवकर पूर्ण होण्यासाठी असे उपाय करावे. इच्छापूर्तीसाठी दीपदान करावा. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर 16 सोमवाराचं व्रत करावं. या व्रताचा एवढा प्रभाव आहे की महादेव लवकर प्रसन्न होऊन तुम्हाला इच्छित फल त्वरितच देतात. हे सोमवार बिना मिठाचे करावेत. म्हणजे ह्या दिवशी मीठ अजिबात सेवन करू नये. त्या दिवशी फक्त दूध आणि फळांचे सेवन करावे. आणि संध्याकाळी सुद्धा मीठ न टाकता ची पोळी बनवून त्याचा तूप गूळ घालून चुरमा करावा आणि या चुरम्यावर हा सोमवार सोडावा. त्यानंतर नीलकमल अर्पण करणे हे फारच मोठी इच्छा पूर्ण करण्याचे उपाय आहे. जर तुम्हाला एखादी मोठी इच्छा पूर्ण करायची असेल तर सोमवारी शिवलिंगावर नीलकमल अर्पण करावे. या देवाला प्रसन्न करण्यासाठी ही सेवा सगळ्यात सोपी आहे. तर ही सेवा आपण सोमवारी सकाळीच उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे आणि एक वही आणि पेन घेऊन आसनावर बसावे आणि ओम नमः शिवाय हा मंत्र त्या वहीवर लिहावा. तो वहीतील कागद घेऊन शिवलिंगावर अर्पण करावा. याने त्वरितच महादेव प्रसन्न होतात. ज्यांचे लग्न जुळत नाहीत किंवा त्यांच्या लग्नास काही बाधा येत आहेत तर त्यांनी सोमवारी संध्याकाळी शिवलिंगावर गंध आणि केशरयुक्त दूध अर्पण करावे. यामुळे त्यांचा विवाह जुळण्यासाठी मदत होईल. आणि ओम पार्वती पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर आर्थिक प्रगतीसाठी शिवलिंगावर तांदूळ आणि मध अर्पण करावे आणि ओम ह्रीम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. नोकरी किंवा व्यवसायात यश मिळण्यासाठी सोमवारी कोणत्याही मंदिरात 5 फळांचे दान करावे आणि ओम महादेवाय नमः या मंत्राचा 11 माळा जप करावा. तर मित्रांनो, महादेव हा असा देव आहे की जो आपल्या भक्तांच्या हाकेला कधीही रिकाम्या हाताने परत वाटत नाही. फक्त आपली श्रद्धा आणि निस्वार्थ भक्ती पाहूनच तो इच्छित वरदान देत असतो. त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही इच्छेसाठी महादेवाची सोमवारी पूजा केली, मंत्र जप केला आणि भक्तीने त्यांना पुकारले तर तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. तर चला पुढच्या सोमवारपासून हा पूजेचा नियम आचरणात आणूया आणि महादेवाची कृपा मिळवूया. तर मित्रांनो, महादेव हे सर्व संकटाचे निवारण करणारे, सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि आपल्या भक्तावर अखंड कृपा करणारे आहेत. जर तुम्ही सोमवारी ही विशेष पूजा श्रद्धेने केली, मंत्र जप केला आणि महादेवाच्या चरणी आपले मन अर्पण केले तर कोणतीही मनोकामना अपूर्ण राहणार नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, महादेव कधीही आपल्या भक्तांना रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. त्यांच्या कृपेने प्रत्येक संकट संपते आणि जीवनात नवीन आशा निर्माण होतात. म्हणून भक्ती करा, श्रद्धा ठेवा आणि महादेवाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुंदर बनवा. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.